म्हणे विकले देवे आपुल्या भावे संसाटे म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाले तसे विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संस्थाचया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी दास सुखा जयाचे केल्या स्मरण होय सकळ वितेचे अधिक तेची वंदू चरण श्रीगुरूचे ते नमस्कारून आता नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो
सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पुरकृती नमो सद्गुरु धावा मोतीरामा तुला प्रार्थितो कीर्तन राम नामा तोरे धावून बुद्धी दे कीर्तनिया म्हणून मी तुझ्या न पाया तुझाच आसरा मला कीर्तनिया तुझ विनवान पुन्हा मोतीराया उभा पाठीशी तूच शिष्याभिमानी तुझ्याच कृपे बोलतो सत्यमाने प्रभू ध्यासला मला रामाने पदवी नमोती तुला वेलन मे म्हणून धरले तुझ्या पादुकाला नशे आसराया सेवकाला मस्तक हे पायावरिया मस्तिकांच्या पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंद संत सम्राट जगद्गुरु जगद्वंदे तुकाराम महाराज त्यांचा 4 पिलाला उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात भगवान परमात्म्याला काय आवडत आहे ते देवाला आवडता विषय सांगतात। हरी कथेची आवडी देवा देवा हरी कथेची आवडी देवाला हरी कथा आवडत असते। देवाची कथा देवाला आवडत असल्यामुळे भगवान परमात्मा तो काय करतो त्या भक्ताचं करीतो सेवा दासाची ज्याची कथा आवडली नीट लक्षात द्या माझ्या वाक्याकडे ज्याची कथा आवडली ज्या भगवान परमात्म्याला तो परमात्मा करीतो सेवा कथा ज्याची आवडली त्याची सेवा करीतो सेवा दासाची सेवा करीतो कोण्या करतो ज्याची कथा त्या परमात्म्याला आवडेल त्याची सेवा करतो। एवढ्या भागला महाराजांचा नुसती सेवा नाही त्या भक्ताच्या भगवान परमात्मा सारखा माग फिरतो म्हणून हिंडे कशामुळं हरी कथेची आवडी देवा म्हणून हिंडे मागे मागे देवाला कथा आवडती म्हणून देव कथे करता हरिदासाच्या माग फिरत असतो माग नुसतं मागे नाही म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे त्याला सोडून भगवान परमात्मा त्या भक्ताला सोडून जात नाही कारण भगवान परमात्मा एवढा निर्लज बनतो निर्लज त्या भक्ता करता जो माग बेश्रमासारखं फिरतो एवढा भगवान परमात्मा त्याला ती कथा आवडल्यामुळे निर्लज्ज भोजे भगवान परमात्मा निर्लज होऊन नाचतो निर्लज्ज भोजे नाचे रंगी रंगी नाचे निर्लज्ज रंगामध्ये भगवान परमात्मा नाचतो नाचलेले 2 प्रकार असतात लाज धरून नाचणं निर्लज होऊन नाचणं आता माणसं मी त्याच्यात 2-3 प्रकार सांगतो पुढे चिंतन बघू आपण भगवान परमात्मा भक्ताच्या कथेमध्ये निर्लज होऊन नाचे निर्लज होऊन निर्लज भोजनाचे रंगी कशामुळं फरते अंगी प्रेमाचे प्रेमाचं अंगात भरलं
प्रेमाच्या भरामध्ये एवढा भगवान परमात्मा निर्लज बनतो, फक्त त्याला प्रेम आवडतं. पण प्रेमाचं भरतं अंगात भरलं रे भरलं, किंबहुना अंगात भरलं की माणूस कुठेही नाचत. बर अंगात भरावं लागतं. मात्र भगवान परमात्मा म्हणतात माझ्या कथेचं माझ्या अंगात जर भरलं तर मी निर्लज होऊन नाचतो. निर्लज भोजे नाचे रंगी, पण कवा भरते अंगी प्रेमाचे. प्रेमाचं अंगात भरता आलं की त्याच्यात कीर्तनात भगवान परमात्मा नाचत. तर दोन्ही भाऊचं चिंतन तुमच्या पुढे सांगतो. भक्ताच्या अंगात प्रेमाचं भरलं की त्याच्यात निर्लज होऊन नाचतो. पण भक्ताच्या अंगात प्रेमाचं भरावं लागतं. आमच्याकडे फक्त प्रेमाचंच भरत नाही, सर्व भरती भरलेल्या आहेत आमच्याकडे. पण प्रेमात्माविषयी प्रेमाचं भरत मात्र कमी आहे. देवाविषयी प्रेम कमी आहे म्हणून तो आमच्या मागे फिरत नाही. देवाविषयी प्रेम कमी आहे म्हणून आमची कथा माणसं ऐकत नाही, तर देव कवा ऐकत. भगवान म्हणतात माझे कानही ना ऐकती देवही म्हणे. बरी चालली कथा पण आमच्या देवाच्या कानावर बी जात नाही. पण ऐका, तुकाराम महाराज सांगतात देवा ज्याने सर्वस्व तुला समर्पित केल्यामुळे तो काय म्हणे विकले देवे. हा शरीर संपूर्ण भगवंताला समर्पित केलं. ज्याने समर्पित केलं आपला भाव जो आहे काया भाव, वाचिक भाव, मानसिक भाव, संपूर्ण भाव देवाला समर्पित केल्यामुळे म्हणून भगवान परमात्मा त्या भक्ताच्या माग फिरतो. अभंगाचं तुकाराम महाराज सरळ सरळ चिंतन विठाला. आजचा जो भगवत चिंतन नामस्वर वंश परंपरेने चालत आलेला परमपूज्य गुरुवर्य मोतीराम महाराज, मारुतराव महाराज आदी करून संत महात्म्याने जे धडा घालून दिलेला आहे आपल्याकरता, खूप मोठा भय्य आणि देय. गावकरी मंडळी छोटी वाटत असली इथल्या पुरती, तरी कार्यक्रम खूप मोठा वाटतो. त्याला भय्य आणि देय म्हणतात. स्वरूपावरून जर विचार केला गावकरी मंडळी कमी वाटत नाही महाराज. तसेच आमचे मृदंगाचार्य, तालमणी विशारद, संगीत अलंकार, संगीत विशारद महाराज. आपलं नाव विष्णू महाराज. विष्णू महाराज आपल्या या नामजप यज्ञामध्ये उपस्थित आहात. 7 दिवसात सेवा सारखी चालू आहे त्यांची. खूप मोतीराम महाराजांची सेवा आहे. आमचे टाळकरी अंगद महाराज बी आहेत, गायक बी आहेत. बरं काही गायक असतात तर महाराज नसतात, महाराज असले तर गायक नसतात. काही महाराज असले गायक जरी असले उभं राहत नसतात. महाराज बी आणि गायक बी आहेत आमचे अंगद महाराज पेंगळेकर. गावकरी मंडळी निळेकर मामा, मागावकर मंडळी, देविदेकर मंडळी, एकूण आपले गावकरी मंडळी, आमचे राजाभाऊ माऊली. आपलं गाव बरं रामकृष्ण आहे, महागावकरच आहेत. सर्व गावकरी मंडळी, तुम्ही सुरते मायबाप, आमचे सर्व माता भगिनी, परमपूज्य गुरुवर्य मोतीराम महाराज नामजप यज्ञामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. या नामजप्त्यामध्ये माणसानं तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. होता होईल त्या हेतूने सेवेमध्ये इथं कुचराईपणा करायचा नाही. चांगल्याच्या सेवेला कुचराईपणा जर केला तर त्याच्यासारखा दुसरा गुन्हा नाही. म्हणून मोतीराम महाराज सेवा कोण कुचरपणाने करायची नाही. म्हणजे कीर्तनात बी कुचरपणाने बसायचं नाही. कीर्तनात टाळी वाजवायची विठ्ठल म्हटलं की ऐका, कीर्तनात कोणतीही जरी सेवा असेल, सेवेचे प्रकार जरी वेगळे असले, विठ्ठल महाराज सेवेचे प्रकार जरी वेगळे असले तर फळाचा प्रकार वेगळा नसतो. प्रत्येकाला फळ मात्र सारखं एकच असतं. सेवेची विभागणी वेगळी केली असेल, सप्त्यात एक सेवा दुसऱ्याला नाही, दुसरी सेवा तिसऱ्याला नाही. मृदंगाची सेवा टाळकरीला जमत नाही, टाळकरीची सेवा मृदंगाला जमत नाही, मृदंगाची सेवा तुम्हाला जमत नाही. पण सेवेची विभागणी वेगळी आहे. आणि कोणती सेवा असो, चटई आटराय सगळं असो, आचार्याची असो, चपात्या करायची असो, अनेक कोणती सेवा जरी झाली तर सेवेत जरी भिन्न भिन्न प्रकार दिसला तरी पण त्या फलाचा मात्र भिन्न भिन्न प्रकार नसतो. ऐका, फलाचा प्रकार ज्ञानोबाने दृष्टांत दिला. ज्ञानोबारे म्हणतात
समर्थाच्या घरी जर जेवायला जर आपण गेला तर समर्थाच्या घरची पंगत कुठे जरी बसलं, खाल्ल्या मजल्यात बसलं तरी पदार्थ तेच असतात आणि वरल्या मजल्यात गेलं तरी पदार्थ तेच असतात. त्याचं कोणतंही सर्वना असो, कीर्तन असो, कोणतीही सेवा असे ज्ञानोबा सांगतात, समर्थाचे भोजने, समर्थाचे पंक्ती भोजने, तळील्या वरल्या वेकची पकवाने, देवी सर्वने अर्थे पठणे, मोक्षेची लाभे. ज्ञानोबा सर्वना असो, अर्थ असो, पठन असो, सर्वाला फल मात्र तेच आहे. जसं समर्थाच्या पंक्तीत कोणती उणीव नसती, अशी महाराजांच्या सत्यामध्ये कोणती जरी सेवा आम्हाला काय जमते बा म्हणायला, ऐकायला जमते. म्हणा मी नेहमी सांगतो, मला घरी झोपण्यापेक्षा मंदिरात येऊन झोपलं तरी फल मिळते. माणसाला जर झोपायचं वाचत असेल तर कीर्तनात झोपलं तरी चालतंय बघा. आणि पुन्हा खाऊन का माणसाला जी झोप आनंदाला लागते दुसरीकडे लागत, पण कीर्तनात लागते. शेवटच कथेमाळीत कथेमध्ये झोप लागत असते, ऐका. म्हणून कीर्तनात तुम्हाला म्हणतात महाराज कीर्तनात झोपा का, कीर्तनात दुसऱ्यांदा डवचिल काय जागा झाल्या दुसरं ऐकाय मिळत, इथले शब्द ऐकाय मिळतात ना, सर्वाला मोक्ष मिळतं. मला हे सांगायचं तसं भगवत चिंतन मोतीराम महाराज नामजप यज्ञ आहे. या नामजप यज्ञामध्ये सर्वाला काही जमत नसेल तर प्रत्येकाला विठ्ठल 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 म्हणायला जमतं. विठ्ठल विठ्ठल नुसतं वाणी जरी म्हटलं तर तुमचं पाप राहत नाही, तुकाराम महाराज सिद्धांत आहे. विठ्ठल म्हणून जर टाळी वाजली तर पाप राहत नाही, महापाप राशी त्याची झाली होळी. वाजविता टाळी विठ्ठल नामे, विठ्ठलाचं चिंतन करून जर विठ्ठल विठ्ठल कोणताही म्हणता येतं, पण विठ्ठलाचं चिंतन करण्याकरता हा नाम जप तेवढा भय्य आणि ते विस्तारपूर्वक मोतीराम महाराज खूप येवलेशे रूप लाविलेशे द्वारी, त्यांचा वेळू गेला गगनावरी. नाम जप यज्ञे परम बाधून शेके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम पर ब्रह्म वेदार्थ. महाराज एवढं नाम श्रेष्ठ आहे, सर्व साधनामध्ये श्रेष्ठ, सर्व तपामध्ये श्रेष्ठ, सर्व योगामध्ये, सर्व साधना सर्व श्रेष्ठ एक नामचिंतन. हा नामाचा धडा सर्वाला जमेल, सर्वाचा उद्धार होईल. सर्वाच्या उद्धाराच्या तळमळीने साधू संतांनी निवडलेला आहे. साधू संतांनी फक्त एकच सांग, साधू संत बाबा नामाशिवाय पर्याय नाही. जे का तू करशी काही, नामा वाचून पर्याय दुसरा नाही. काही जरी केलं तर नामाशिवाय पर्याय नाही. नामजप एवढं येत नाही, सर्वाला जमल झेपेला असा मोतीराम महाराजांनी आपल्या करता खूप मोठा भय दिये. तू म्हणतात का एवढा मोतीराम महाराज आटापिटा का केला असेल, फक्त एकच आहे, आड राणी भरले जग. लोक जे वाम मार्गाने जाणाऱ्या लोकाला, वाईट मार्गाने जाणाऱ्या लोकाला उद्धार कसा होईल. माणसाला कीर्तनात बसता येत नाही, योग साधना जमल तरी कशी, योग साधना करता तरी येईल कशी. अशा दुसरे साधना कठीण असल्यामुळं सर्व सोप्यातलं सोपं निवडलं साधू संताने. करारे बापा साधन
साधन हरीचे करारे बापानो झले करणेचे करू नका. म्हणून भगवान परमात्माचं चिंतन सर्वाला करता येतं. देवाचं चिंतन का निवडलं, का तुकाराम महाराज सांगतात देवाचं चिंतन हे देवाला आवडत असतं. आवडीचे प्रकार भिन्न भिन्न आहेत, पण महाराज म्हणाले देवाला काय आवडतं ते सांगतात. देवाला जे आवडतं ते जीवाला आवडत नाही, जीवाला जे आवडतं ते संतांना आवडत नाही. मला ऐका, आवड प्रत्येकाची सारखी नाही, आवड प्रत्येकाला आहे. आवड ही प्रत्येकाला आहे, बिगर आवडीचा माणूस नाही. पण प्रत्येकाची आवड सारखी नाही. कोणत्या जर विषय आपण संसारात लावून बघा किंवा परमार्थात लावून बघा, आवड प्रत्येकाला आहे. पण प्रत्येकाला आवड जरी असली तर आवड मात्र सारखी नाही. आता कपड्याचा जर आपण विचार केला, शर्ट प्रत्येकाच्या अंगात आहे, शर्ट हे प्रत्येकाच्या अंगात आहे. पण प्रत्येकाचं शर्ट जे शिवलेलं ते सारखं आहे का? सारखं नाही. शर्ट आहे ना, आहे, पण प्रत्येकाचं शर्ट सारखं नाही. पण शर्ट सारखं नसतं ते प्रत्येकाला रंग तरी सारखा आहे का? रंग सारखा नाही. म्हणजे आपल्या आवडीवर अवलंबून आहे. तुम्हाला शर्ट जरी असेल, ह्या भाया जरी असल्या तर भाया प्रत्येकाच्या सारख्या नाही. कोणाच्या गुंडे असतात, कोणाच्या मोकळ्या असतात, कोणाच्या डोक्याला केस प्रत्येकाचे आहेत. डोक्याला केस प्रत्येकाचे आहेत, पण प्रत्येकाला कटिंग केलेली मात्र सारखी नाही. मी त्याचं जास्त विश्लेषण करीत नाही, टोक टोक सांगू शकतो. प्रत्येकाची कटिंग सारखी आहे का? नाही महाराज. कोणाची हेपी असेल तर कोणाची चप्पी असेल, कोणाची आरती कट असेल, कोणाची खालून कट मारली असेल, डोकं तेच, केस तेच. प्रत्येकाची आवडी अवलंबून केसाचे प्रकार भिन्न भिन्न आहे. तर आपल्या आवडीवर विषय आहे. डोक्याला टोप्या असतात, कोणाच्या पटके असतात, पण पटके सारखे नाही, टोप्या सारख्या नाहीत. आपली आवड ऐका, आवडीवर अवलंबून आहे. तुकाराम महाराज सांगतात आवड ही प्रत्येकाला आहे, पण प्रत्येकाची आवड सारखी नाही आहे, सारखी नाही. आता आमच्या महाराज जर आम्ही विचार जर केला, मृदंग वाजवायची जेवढी आवड असेल तेव्हा म्हणण्याची आवड नसते. म्हणण्याची जेवढी आवड असेल तर मृदंगाची आवड नाही. म्हणजे आवडीवर सांगा, ज्याला जे आवडत असेल अधिक विषय ऐकू सांगा. पण ज्याला जेवढा जो विषय जे आवडतो तेवढा दुसरा विषय आवडत नाही. दोन्ही विषय समान आवडत नसतात. दोन्ही विषय कोणता? संसार ज्याला आवडला त्याला परमार्थ आवडत नाही, आणि परमार्थ आवडला त्याला संसार आवडतात. दोन्ही सारखेच आवडतात का? दोन्ही सारखे आवडत नाहीत मला. तर तुम्हाला बरंच ज्यातलं सांगेल, पण मी जास्त खाली येऊ सांगणार. प्रत्येकाची आवड सारखी नाही, आवड मात्र भिन्न भिन्न आहे. आवड भिन्न भिन्न आहे. मी 2-3 प्रकार सांगून जाईल तुमच्या पुढे. पामर विषयाला जे आवडतं ते मुमुक्षाला आवडत नाही, मुमुक्षाला जे आवडतं ते भक्तांना आवडत नाही. पामराचा विषयाला जर विचार केला, पामर विषयाला काय आवडत नाही. आता पामर विषयी म्हणावंच कुणला, त्याची थोडी ज्ञानोबाच्या भाषेत सांगतो मला. पामरला स्वयं विषय आवडतो, स्वयं विषय आवडतो. पामरला जे जे दिसल ते काय होते महाराज निळेकर माऊली, जे जे दिसल ते आवडत आहे. पुन्हा सांगू का? पामर म्हणजे जे करू नये ते करतो त्याला पामर म्हणायचं. न करावे ते करी, करू नये ते करतो. असंभावे मनी धरी, चिंतू नव्हे ते विचारी जयाची मती. जे चिंतन करू नये त्याचं चिंतन करतो महाराज. पाहू नये ते पाहतो, खाऊ नये ते खातो, जाऊ नये तिथं जातो, राहू नये ते तिथे राहतो. न करावे ते करी, असंभावे मनी धरी, चिंतू नव्हे ते विचारी दयाची मती. रिगे जेत न रिगावे, मागे जे न पाहे, स्पर्शे जेत न लगावे अंगमन. न जावे ते जावे, न पाहे तो पाहे, न खावे तो खावे ते तैसी तोष. ऐका पुढे. न धरावा तो संगू, न लागावे ते लागू, नाच रावा तो मार वासरे तो. करू नये ते करतो त्याला पामर म्हणतात. ऐका, असा पामरला काही आवडत महाराज त्याच्यापेक्षा थोडे विधी पाळले. विषय लोकाचा वर्गाचा विचार केला, विषय वर्गाला काय आवडतं महाराज? विषय वर्गाला त्याला काही आवडत नाही, फक्त आवडत असतो संसार. संसारिक माणसाला किती संसार आवडतो? संसारिक माणसाला किती संसार आवडतो? किंबहुना संसारिक माणसाला एवढा संसार आवडतो जीवापेक्षा पुढे महाराज.
किती संसार आवडतो म्हणून सांगावं. काही माणसाला महाराज परमार्थाला बदलाव येत नाही, आम्ही तुम्हीच्या सारखे कुठं रिकामे येतात महाराज. आता भजन करणारे रिकामे लोक असतात, रिकामे असतात त्याला तुमच्यासारखं करता महाराज. भजन कीर्तन पूजन आम्ही विचारावं तुम्ही काय करता. वेळ नाही, खरं तर विचार केला खराच वेळ मिळत नाही. खराच वेळ मिळत प्रपंचात गुंतल्या माणसाला स्वतःच स्मरण नाही तर दुसऱ्याचं स्मरण कवा होईल. ज्याला स्वतःच कळत नाही तर दुसऱ्याचं कवा कळलं महाराज. प्रपंचात एवढे गाढ आहेत महाराज. स्मरण ते त्याचे त्याचे, स्मरण ते त्याचे त्याशी नाही. आपण कुठून आलो, कशाला आलो, काय आलो, किती दिवस राहतोय, कशा करता राहतोय, तरी तर स्मरण त्याला राहिलंच नाही महाराज. किंबहुना आपल्याला असं वाटतं आम्ही अमरच काही नाही महाराज. एवढे गाढ संसारात जमले महाराज. स्मरण ते त्याचे त्याशी नाही. आपण आलोच कुठून, किती दिवस राहायचे आपल्याला, जायचंय किती दिवस, एवढ्या करता एवढा सायास का करायचा प्रपंचात. एका महाराजाला विचारलं, महाराज डोक्यावर पेंडी घेऊन महाराज तो जंगलात डोंगरात बसलेला होता. त्या महाराजाला विचारलं दुसऱ्यात, महाराज पाऊस आलोय होतो, ऊन लागतं, थंडी कडाक्याची पडते, डोक्यावर पेंडी घेऊन इथं का थांबलात, याच्यापेक्षा घर बांधावं पेंडी घेण्यापेक्षा. तो म्हणाला, महाराज घर बांधावं पण घर बांधण्यात वेळ जाईल. मग पेंडी घेऊन भागत असेल घर काही कशाला बांधायचं. अहो तुम्हाला राहतंय किती दिवस, पेंडी घेऊन ज्या डोक्यावर आता राहतंय किती दिवस. त्या महाराजाला किती दिवस राहते मला एक कल्प. आता ज्याला एक कल्प राहतोय ते घर बांधायचा विचार करत नाही. आमचा पण आम्ही विचार थोडाफार केला. जरी मरो टेकले शरीर, महाराज सांगतात मरायला शरीर टेकलं, पाया सोडून बांधले घर. शरीर वजन झालं तरी पण मुळवा खोदला पोळ्यानं, JCB लावून ते खड्डे खणले. तर त्या खड्डे खंडायला सांगितलं थोडं खोल घाला, 1 फूटभर खोल घाला. ते सांगितलं आजोबा तुम्हाला घरात राहायचंय किती दिवस. मला घरायचं राहत नसलं, पुत्र पौत्र नांदावया, पोरायला नातायला लागेल ना, राहायला लागेल ना, नदारो कोसळल पडल. महाराज म्हणतात एवढं प्रपंचात माणसं गुंतते. मरो टेकले शरीर, पाया शोधून बांधले घर, पुत्र पौत्र नांदावया. तर एवढं प्रपंचात गुंतल्यामुळे किंबहुना आपण विचार केला पाहिजे. आज आपण इथं आलात, आपण जर नाही परमार्थ केला, नाही भगवत चिंतन जर केलं तर आपलं आयुष्य फुकट निघून चाललंय. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य चाललेलं आहे. आयुष्य फार मोलाचं आहे. मोलाचे आयुष्य वेचून जाय, मोलाचा आयुष्य पुन्हा आयुष्य मिळणार नाही. आयुष्य जाते पलपल तुझला कैसे कळेना. मोलाचा विषय, एवढा मोलाचा विषय असून फुकट गमवू नये. महाराज म्हणाले हातो गमाविला विषयाच्या उडी, बुडविली जोडी आयुष्याची. आपला जास्त दिवस राहत नाही बुवा, एके दिवशी आपला हे सोडून जायचं आहे. मग त्याच्यापेक्षा तुकोबाराने भगवत चिंतन करा. किंबहुना मी नेहमी सांगतो महाराज, एवढं प्रपंचात जरी गुंतलो, एवढं जरी सायासाने प्रपंच केला तर आपल्या कामाला कोणीच येत नाही. काय येतंय महाराज, कशाहून चिंता सांगलेल्या लक्षात ठेवाने. एवढा प्रपंचात आपण आवडीने प्रपंच केला, ज्याच्याकरता आवडीने ध्येय समर्पित केला संसारात, तरी संसारातले लोक आपल्या कामाला येतात का. किंबहुना सोडा गजेंद्राचा विचार जर आपण बघितला, गजेंद्राला जवळजवळ पत्न्या पुत्र खूप होते. एवढे पत्न्या पुरुष मुलं असले तरी पण त्याला कोणी त्या नखराच्या तावडीतून सोडवलं
नाही आपला जर विचार केला कोण सोडवल दृष्टात आला म्हणून सांगतो थोडा विनोद आला त्याच्याकरता आपण महाराज सर्वस्व सोडलं. ऐका पती पत्नीचं प्रेम पित्या पुत्राचं प्रेम आईचं मुलाचं प्रेम प्रेमाचे विभागण्या करीत असताना पती पत्नीचं एवढं प्रेम होतं. एवढं प्रेम असताना एके दिवशी पती म्हणणारा पत्नीला हे बघ मी जर मेलं तर तू कसं करशील. पत्नी म्हणाली मालक तुम्ही मेलात माझ्या अगोदर तुम्ही तुमच्या सोबत येईल. पण पतीने सांगितलं मी मेला तू सोबत येतीस हे बरोबर आहे. ती म्हणे मी जर मेले तुमच्या आधी तर मी तुझ्या सोबत येतो. आता दोघांचं बोलणं चालणं बरंच रंगलं होतं. ते कसं रंगलं काय रंगलं तिकडे जात नाही पण रंगलं बोलणं. पण एके दिवशी सांगितलं एवढं पत्नी प्रेम करते एवढं पत्नी प्रेम करता आपण प्रेम लावतो आणि मेल्यावर ती सोबत येते म्हणावं आणि म्हणती सोबत येते तर आपण बघावत पटला पर्यंत अनुभव घेतला पाहिजे ना खरे किती आपल्या जीवाची माणसं ती का नाही. जीवनातून पहिली गोष्ट विचार करता आपल्या जीवनातले आपल्या जीवाचे किती माणसं घरचे दिसतात तुम्हाला घरचे पण जीवाचे किती निवडतात शेवटला. कळो वेळांत काळी प्राण प्रियानाच्या वेळी राहती निराळी रांडा पुरे सकाळ. म्हणून त्याला विचार केला बघाव म्हटला प्रयत्न करून खरं आहे का. शेवटा एके दिवशी देवघरामध्ये स्नान केलं. देवघरात गेला बारीक देवाचा दरवाजा होता असा बारीक आतून लवून देवघरात गेला आणि देवघरात जाऊन विठ्ठल महाराज त्याने पूजा सुरुवात केली. रोजचा नित्यपाठ ज्ञानेश्वरी वाचली. ग्रंथ वाचित असताना योगाभ्यास धारण केला होता. योगाभ्यास पूर्ण झाला होता. प्राणायाम गेले शिकला होता. म्हणून त्याने पोथी वाचित शेवटला महाराज तोपर्यंत बाई स्वयंपाक करत होती. पोथी आटल्यानंतर लगेच जेवण होतं त्याचं. म्हणून ते पोथी वाचित पोथी संपायला आली. एवढ्यामध्ये विचार केला बघावंच म्हटला किती दिवस आपण विचार करत बसलो होतो. प्राणायाम लावला महाराज वाचता जवळजवळ सकाळी 8 वाजता प्राणायाम लावला. अर्धा तास झाला 1 तास झाला मालक देवघरातून बाहेर निघत नाही. देवघरातून बाहेर निघत नसल्यामुळं मालकाला हाक मारली तर मालक उठून बाहेर येत नाही. अहो देव सुद्धा नाही. कोणती बाई स्वयंपाक घरातून उठली आणि देवघराकडे बघत समोर आली मालकाला पुन्हा हाक मारली. मालक बोलत नाही. बसल्या जागीत मांडी घालून बसलेले मांडीवर हात ठेवलेले बोलत नाही. पुन्हा मालकात जवळ गेली असं हलून पाहिलं तरी मालक सर्व शरीर हलायला लागलं. ती म्हणे नक्की मालक आता गेली. सकाळचा 10चा 9चा टाइम 10चा टाइम आहे. आता जर आपण इथं रडायला सुरुवात जर करावं बराच वेळ जाईल. पुन्हा आपलं वाट शेवटला कवा लागल पुन्हा माहित घरी कवा वेळ लागल का लागायचा नाही तोपर्यंत आपण उरकून घ्यावं थोडं जेवण उरकायचा प्रयत्न केला. तेवढ्यामध्ये वाटलं जेवण उरकाय केला कोणी जर येऊन हाक मारली आणि जर ते घरातून बोलला गेले तर पुन्हा काय करावं थोडं खालं जेवण केलं महाराज. पुन्हा तिने जवळ आली रडायला सुरुवात केली तर घरी रडायला सुरुवात केली की गलीतले आले. काय झालं गलीतले आले मोनो करता हा गावात वार्ता पसरली. गावात पसरल्याचं गाव गोळा झालं. रडाई एवढी सुरुवात झाली. आता रडाई सुरुवात झाल्याच्या नंतर लोकांनी विचार केला अहो किती वेळ रडायचा. बराच वेळ झाला. पाहुण्या रावणीला निरोप दिला. पाहुणे रावणी येतात तोपर्यंत 12-1चा टाइम दिला होता मोतीचा. 12-1चा टाइम दिला. एवढ्यामध्ये सर्व पाहुणे जमा झाले. गावातले प्रेमाचे म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात काढा म्हणती झाला भूमीला भर. आपले घरचेच म्हणतात आपलाच प्रयत्न करा. आपण ज्याला बोलवणी आळवणी केल्या ते सुद्धा सोयरे म्हणतात बरं झालं बकळ वेळ झाला. बघा सज्जन सर्वत्र सारे करते विचार काढा म्हणती झाला भूमीला भाग. आटपा लवकर आटपा. लोकांनी तयारी केल्या देवघरातून बाहेर काढायचं. आता देवघरातून बाहेर काढत असताना दार लहान होतं आणि बाहेर काढताना कठीण जात होतं. म्हणून लोक आज शिरावं तर आज शिरून ते प्रेताला बाहेर देवघरातून काढता येत नाही. लवून चोपून जावं जो छोटा दरवाजा होता. लोक मला त्या बाहेर तर काही काढता येत नाही. देवघर आहे दार लहान आहे म्हणून एक जण काय करावं टिकावा ना हे दरवाजा काढू नंतर ह्याला बाहेर काढू. शेवटला टिकावाला त्या बाईने ऐकलं आणि ऐकल्यानंतर पुन्हा समोर बाहेर मला दार काढू नका
लोक म्हणजे घराच्या बाहेर काढावं कसं? पाड्याशिवाय काढता येत नाही. तिने सांगितलं पाडायचं लागत असताना पाडायचा प्रयत्न केला, उद्या माझ्या लेकराला बांधता होणार नाही, बांधता येणार नाही, बांधणं होणार नाही. मग लोक म्हणे बाई लेकरांना जर बांधणं होत नसेल तर हे कसं काढायचं? तिने सांगितलं तुम्ही त्याचा विचार करू नका, माझं लहान लेकरू आहे, त्याला मी बाहेर तुम्हाला काढून देते, पुढची क्रिया तुम्ही काय करायचं करा. तुम्ही तू कसं काढला? ते म्हणजे तुम्ही बाजूला सर का, बाजूला सर केले. मला लोक म्हणे बाबा एवढा हात घेणे बाजूला सर का, काढू द्या तिला. बाई आज शेली आणि तुकाराम महाराज प्रमाण सांगतो, आज शेली बाई त्या देवघराच्या बाजूला एक कुराड होती, फरशी कुराड पहिली असेल क्या कुराड होती, तिला दांडा इतका होता. तिने सांगितलं मेले ना याचा विचार काय करायचा आता? इथून सारखं धन सरीत नेण्यापेक्षा, जाळण्यापेक्षा, दरोदा पाडण्यापेक्षा तोडल्याला काय हरकत आहे? लोक म्हणले आमच्या नवीन बोलते. शेवटला बाई आज शिरली महाराज दार घरात, त्या दारातून आज शिरल्याच्या नंतर कोलिवातलीच कुराड घेतली, कोणाऱ्यातली कोणत्यातली का कुरा हातात घेतली. बाईने डोक्याचा पदर कमरला खवला आणि कमरला खवल्याच्या नंतर जुन्या पूर्वीच्या काळात दाड्या होत्या युतीत महाराज, त्या बाईने दाढी धरली अशी हातात आणि दाढी धरल्याच्या नंतर दाढी हातात धरली, कुराड अशी वर उचलली. लोक म्हणले बाई तोडतेस का? ती म्हणती मी त्याच्याकरता तुम्हाला सांगू आले, मेले ना, मग आता दार पाडण्यापेक्षा तुम्हाला सांगते ना माझे लेकरू लहान आहे, दार नका पाडू माझे लोक मला काढते कशी बाई ती मला शिरली. एके हाती धरली दाढी धरली हातात, दुसऱ्या हातात कुराड घेतली, वर कुराड अशी उचलली महाराज. वेरू घाव घालून पाहे तो
उठून उभा राहे, त्याला वाटलं वरली पुरड खाल्ली पडली, आता दुसरा पर्याय नाही. त्याच्यापेक्षा उठल्याला चांगलं. उठलं आणि त्याला सांगितलं, तू म्हणलीस मला मेल्यावर सती निघते, अशी काय? ते म्हणजे खरं मेला तर की असे खोटे सोय घेऊन मरून दाखवायचं का? ऐका, आता तिला उत्तर द्यावं लागलं त्याला. पण तुकाराम महाराज सांगतात, जर आपण किती जर विचार केला संसारामध्ये, किती प्रेम लावलं, तर आपल्या अंतकाळा कुणी सोडवणार नाही. ऐका, हे संसारिक वर्गाचा विचार चांगला आवड. तुकाराम महाराज सांगतात, ज्या परमात्म्याचं नामचिंतन घेत असताना नक्की तुम्हाला सोडवं अशा टाइमला सोडणार कोणी सोडणार एका चक्र पाणी वाचवण्या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवण्या. ऐका, संसारिक लोकाला संसाराची आवड असते, विषयी पामर. मुमुक्षाचा जर विचार केला, मुमुक्षाला संसार आवडत नाही. विठ्ठल हे चित प्रपंचा पासोरी. मुमुक्षाला प्रपंच आवडत नाही. ऐका, प्रपंचाबद्दल त्या मुमुक्षाला किती वीट येतो. ज्ञानोबाला दृष्टांत दिला. ज्ञानोबाला सांगता, त्याला मुमुक्षमता सर्व संगी वीट आला आणि तू एकला आवडशी. मुमुक्षाला एवढा देव आवडतो, एवढे श्रीगुरु आवडतात, दुसरं काहीच आवडत नाही. काय आवडतं आणि कशा करता आवडतं? मुमुक्षाला महाराज सांगतात, काही बेडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहून वडील निविष्मानी, काही मी उद्धार पावेल, ही सारखी तळमळ मुमुक्षाच्या जीवनात असते. मुमुक्षाला उद्धार व्हावं, मला देव भेटेल का नाही. आपण अजून त्याचा विचारच केला नाही. देव भेटेल पुन्हा विचार केला. पुन्हा तरी मला 40 वर्ष आले, 50 वर्ष आले, 60 वर्ष आले, 70 वर्षापर्यंत आलो, पुन्हाकडे तरी आपण देवाची विचारणा केली का? सर्व मी केल्याकडे मला पण देव अजून भेटला नाही, पुन्हा विचारणाच केली नाही. देव भेटेल का नाही हे सुद्धा मनात कल्पना नाही. ऐका, म्हणून मुमुक्षू कोणाला जर विचारलं तर देव भेटेल का नाही, देव भेटेल का नाही सारखी तळमळ असती, त्याला मुमुक्षू म्हणतात. त्याला जगात दुसरं काही आवडत नाही, फक्त श्रीगुरु आवडतात आणि देव आवडतो, म्हणून त्याला मुमुक्ष म्हणतात. मुमुक्षाला काहीच आवडत नाही, तिच्या पुढे चालतो. आता भक्ताचा जर विचार केला, भक्ताला देवा वाचून काही आवडत नाही. आवडत असेल देवच आवडतो. पामरला विषय आवडतो जसा, तसा मुमुक्षाला देव आवडतो तसा मला. मुमुक्षाला काहीच काय, भक्ताला काहीच आवडत नाही. जगात जेवढ्या वस्तू तुमच्या आमच्या आवडीच्या असल्या तरी त्याला सुद्धा माती धोंड्यासारख्या दिसतात. ज्ञानोबाला सांगतात, देखे सोनियाचे निखळ, मेरू ऐशेनी ढिसाळ, मातीचे ढिखळ, सरीशे माणी. सोनं तुम्हा मला प्रिय असेल, पण ज्याला जर विचार केला सोन्याबद्दल, ज्याच्या आश्रमात सोनं येऊन टाकलं होतं, सोनं पंढरपुरात जळोजी मळोजी नावाचे महाराज होते. त्या जळोजी मळोजी महाराजच्या आश्रमात राजाने खूप तिथं अन्नदान केलं आणि प्रत्येकाला दक्षिणा वाटायला सुरुवात केली. एवढी दक्षिणा दिली, पण राजाने विचारलं, पुन्हा आपल्या पंढरपूर नगरीमध्ये आतापर्यंत जे आपण अन्नदान केलं, कोणी उपाशी राहिलं का? झालेलं कोणी राहिलं नाही. देणगी तरी कोणी राहिलं का? पुरं कोणीच राहिलं नाही. एक जण सांगा, महाराज एक महाराज जेवायला आला नाही आणि ते कधी काही घेत नाही. जर घेत नसेल, जेव्हा येत नसेल, तर त्या घर पोहोच आपण पोहोचित करू ना. वाळवंटाला तो आश्रम आहे, जा त्या वाळवंटाच्या आश्रमामध्ये गुंफेमध्ये त्याचं अन्न नेऊन द्या आणि त्याच्यामध्ये एक धन मोहरा त्याच्या आश्रमात नेऊन टाका, जरी नसेल तर. शेवटला तो महाराज जागेवर नव्हता, आश्रमात नव्हता, आणि आश्रमात त्या सेवकाने नोकऱ्याने मोहरा आणून टाकल्या. ते आणल्याला जो स्वयंपाक आहे, वाढण ज्याला म्हणतात, ते समोर ठेवलं. तो कुणाला तो महात्मा पाहतो तर दिसलेला स्वयंपाक दिसतो, झाकून ठेवला पात्रावर. तो पाहिला, पुन्हा आणून ठेवला. गावात चर्चा झाली होती, गावात माहित होतं पंढरपुरात नगरीत पुन्हा तरी धार्मिक भोजन होतं, त्या भोजनामध्ये आणून ठेवला असेल. पाहतो धनाच्या मोहरा सुद्धा दिसत होता. मोहरा दिसत असताना एकूण एकाला भाऊ म्हणतात, जळोजी मळोजीला म्हणतात, जळोजी आपल्या आश्रमात कोण घाण केली असेल, कोण घाण केली असेल. आता ते धनाला घाण म्हणत होते बरं. त्याला सांगितलं, काढून टाक. ना दादा, मी माझ्या हाताने काढून टाकीत नाही. त्याला खापर बघतो, पत्र बघतो, आणि खापर पत्र बघून त्याने एक आपलं काटून काडी म्हणा इतकं काहीतरी घेतलं, गुरकुंडा सगळं तुराटी सारखं, त्याला खाली खापर घातलं त्या धनाच्या मोहराला, आणि वरून असं ओढायला सुरुवात केलं, बाहेर नेऊन टाकलं. एवढे धनावर मला काय सांगायचे, धन एवढं प्रिय आहे आपणाला, एवढं प्रिय जगाला, पण आमाशी तो पाशाला हुनवी सोने रुपया
मेरू ऐसे मातीचे नाही टिकळ सरी शेनी मांडी सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. मला काय सांगायचं पुढे चिंतन संत महात्मा जगातल्या वस्तू जे आवडतात त्या जगातल्या वस्तू जगाला आवडत असल्या तरी संतांना ते आवडत नाही. संतांना जगाबद्दल आवडीच्या बद्दल वीट आणला असतो. किती वीट यावं याच्याबद्दल जर सांगतात महाराज वमिली आणला ज्ञानोबाया तुकोबाया वैराग्याचं चिंतन सांगायचं मुला म्हटलं वमिली आणला लाळ घोटे रसना त्या अंगणा सुया आलिंगना प्रेताच्या ज्ञानोबाया दृष्टांत दिला. लई दिवसाने जावाई घरला आला नाही आणि जावाई घरला आला नसल्यामुळे आमंत्रित केलं जावायला. सासरेबाईंना आग्रह केला जावाई घरला आला. आता जावाई घरला आल्यानंतर घरच्या माणसाने मंडळीने सासूबाईने खूप 8 तास ज्ञानोबाला दृष्टांत 8 तासाने जेवायला स्वयंपाक केला. आता 8 तासाने स्वयंपाक केल्याच्या नंतर श्री बालाचा वेळ श्रीखंड बासुंदी जिलेबी लाडू असे पदार्थ जेवायला केल्याच्या नंतर जेवायला नेमके जावई बसले. याच्या सगळे एक मेहुणा बसला जेवायला. जेवायला बसल्यानंतर जेवण आटोपत आलं आणि त्या जेवणाच्या सगळे तुकाराम महाराज सांगतात शेवटच्या घासात माशी गेली. माशी आता पोटात जर माशी जर गेली तर ती आण जिरत का नाही महाराज जिरणा. त्या मासा पोटात माशी गेल्यामुळं आकाशाची गर्जना सुरुवात झाली. आता नक्की वर्ष झाल्याशिवाय राहत नाही. पोट गरदायला लागलं गडगड करायला सुरुवात झालं. एवढ्यामध्ये आता थोडंफार जेवायचं राहिलं होतं आणि जेवायचं राहिल्याच्या नंतर शेवटला मेहुण्याला मला दाजी तुम्ही जेवण करा आता मी उठतो. त्याचा दाजी मला भात राहिला एवढा खाऊ द्या नंतर उठा की. नको नको म्हटलं मला उठावंच लागतं. शेवटला त्या मेहुण्यानं आग्रह केला मांडीवर हात मारला जायचं नाही उठायचं नाही थांबा जरा. शेवटला महाराज म्हणाले जेवण केलेलं जास्त झाल्यामुळं माशी पोटात गेल्यामुळं बडबड सुरुवात झाली गर्जना सुरुवात झाली. पुढे आता झटका देऊन उठला आणि जशाला जेवलं तशाला तशी वांती झाली. ज्ञानोबा वांती झाली. आता वांती झाल्याच्या नंतर विनोदी होता दाजी 2 दिवस झाला तुम्ही आलात म्हणून आई फार रात्रंदिवस बेदार आहे तुमच्या करता. आईला झोप नाही. लई दिवसाला तुम्ही येणार आला नाहीत येणार आहेत म्हणून आईने रात्रंदिवस स्वयंपाकाचा प्रयत्न 2 दिवसापासून सुरुवात आहे. आणि मला असं वाटायला मला दाजी जसं खाल्लं तसंच पडलंय की हो. जिलबी खाली जिलबीचे तुकड्याला तुकडेच पडतात आणि काही कराकडे म्हणा दाजी 2 तुकडे ह्याच्यात ते खा. दाजी म्हणलं का मूर्खेस काय वांती झालेले तुकडे खातात. दाजी काय म्हणाकडे मला जाते एसटीने आला असतात जाते असं विकून जाते मोटरसायकल येतो मला घेऊन पण खास ते मला मोटरसायकल जमते. मोटरसायकल नसेल कार देतो म्हटलं पण त्याचे 2 तुकडे का होईना आपण खा. आता कार दिलं इमान नाही दिलं त्याला बसायला खाईल का नाही. महाराज वांती झाल्यावर जसं आम्हाला भेटले त्यावेळेला सांगतात वमिली आणला पुन्हा लाल घोटी जिलबीवर लाल घोटत वांती झाल्या जिलबीच्या तुकड्या लाल घोटत शक्य नाही. वमिली आणला लाल ना घोटे रसना ऐका कुठता दृष्टा त्यावर अर्धा तुकडा काय म्हणा वमिली आणला लाल न घोटे रसना का अंग न सुया लिंगना प्रेताचिया दृष्टा दुसरा दृष्टा ज्ञानोबाने दिला. किती वैराग्य महाराज त्या प्रपंचाबद्दल ज्ञानोबाला सांगतात आलिंगनाचा दृष्टांत दिला. तर तुकोबाराने खूप त्याचं चिंतन केलं. महाराज लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर कमीत कमी षडाक्षरी मंत्राचा उपदेश सुरुवात झाला. भरता राशी भार्या बोले गुज गोष्टी मदायशी कष्टी नाही तुझ्या आपण तुकोबरात संपूर्ण बघून या. कामाचा अंकित कांतेने प्रार्थी तुका हो दूषित निरंतर माझे मायबा बंधू हो बहीण तुझ करता अशी त्यागीन मी संपूर्ण आता विद्यास सांगितलं असताना शेवटला लग्न झाल्याबरोबर एवढं भावाभावाचं प्रेम होतं. सुंदर उपसुंदर नावाचे जसे दैत्य होते ना आज एवढं प्रेम एवढ्या प्रेमाच्या भरामध्ये दोघं एकमेकाला विस्मान राहत नव्हते. लग्न झालं की सांगता नणग्या पण दादा आता तुम्ही काही असो मग मला व्हायला द्या. व बापानं भावानं व्हायला देऊन टाकलं. दोघंही भागी वेगळे झाले. दोघांच्या दारातून आतून भीत तयार झाली. त्या भावाचं या भावाचं 12 वर्ष बोलणं बंद झालं. 1-2 दिवस नाही. ज्ञानोबा सांगतात 12 वर्ष बोलणं एकुणेकडचं बंद नाही. आणि 12 वर्ष झाल्याच्या नंतर पण या धाकट्याला अजून मूलबाळ झालं नाही. एके दिवशी संध्याकाळी काय झालं मला रात्री म्हणजे गाव झोपलेले कसा झटका आला की आणि झटक्यामध्ये खटकाच बसला. बस झटका आल्याबरोबर
महाराज गप झाली. आता गप झाल्याच्या नंतर पुन्हा यानं बोलायला सुरुवात केली तरी पण बोलत नाही. हलायला सुरुवात केली तर हलत नाही. तेवढ्यामध्ये संध्याकाळी 12-12:30च्या दरम्यान हाक मारली वडील भावाला. दादाच्या कानावर आवाज गेला. कानावर आवाज गेल्याच्या दादाने सांगितलं बा जवळजवळ कमीत कमी 8-10 वर्ष झालं वेगळं निघाला. तरीशी कधी दादा म्हणणार नाही ना. दादा म्हणतो ती वेळ बी दादा म्हणायची नाही. ही वेळ कोणती होती? संध्याकाळी 12 वेगचा टाइम होता. अशा टाइम मध्ये जर दादा म्हणून हाक मारतो तर दादा बोलला नाही. पहिले हाकेला तुम्हाला हाक मारली दादा. त्याला दया आली. दादा उठला सांगितलं बाळू काय झालं रे? का हाक मारता येतो का? मला काय झालंय कोणाला ती बोलत नाही. दादा मला मेडिक आहे पुन्हा ठाऊक आहे. दादा आतून बाहेरून दारात घरात आला. घरात आणून दादा निरीक्षण केलं तर खरं प्रेत होऊन पडलेलं होतं. दादा मला संध्याकाळी 12-1 वाजले. आता गर्दा करू नको झोप विचार सगळं रात्रभर. आता रात्रभर झोप म्हणलं झोपल का महाराज? त्यानुसार सांगतात बरं मी गोष्ट वमिली अण्णा लाळ अंग न सुई आलिंगना. प्रेताला आलिंगन पुन्हा द्या वाटतं. जसं त्या प्रेतावर एवढं प्रेम नाही असतं तसं प्रेतापासून जर मन विटलेलं असतं तर तुकाराम महाराज सांगा या प्रपंचाबद्दल सर्वात भगवत भक्ताचं मन विटलं असतं. एक प्रपंचाबद्दल जसं संतांचं मी विटतं देवाचं नामचिंतनामध्ये आवड असते. जशी संतांना काहीच आवडत नाही फक्त देवाचं नामचिंतन आवडतो. ऐका संसारिकाची आवड वेगळी संतांची आवड वेगळी. तर तो पुढे थोडं देवाची आवड देवाला काय आवडत असतं? देवाला जगात दुसरं काहीच आवडत नाही. किंबहुना देवाला देवाचं नाव आवडतो. कोणाला आवडत नाही आपलं नाव? बाबा प्रत्येकाला आपलं नाव आवडत नाही. बरं आपल्या नावाचा जर थोडा उच्चार जर थोडा बिघडून जर लोकांनी केला तर माणसाला राग येते. राग आपल्या पत्नीने जर आपल्या नावाचा बिघड जर केला तर अधिकच राग येतो. मी दृष्टांत पुढे खाली येऊन सांगत असतो. आपलं नाव चांगलं जर असलं चांगला जर नावाचा उच्चार चांगला जर लोकांना केला तर समाधान वाटतं. एखादं नाव ठणठण पाल ठेवलं दृष्टांत ठणठण पाल ठेवलं होतं आई वडिलांना. कोणी म्हणाले ठणठण पाल ठणठण पाल. कोणी असं म्हणायचं त्याला वाटतं काय
काय नाव ठेवलं असेल आपलं असं खाली ठणठणपार, त्याच्यापेक्षा मला आपलं नाव बदलावचं. पण गावात नाव बदलत असते का महाराज? गावात नाव बदलत नाही म्हणून तो बाहेर निघाला. नाव बदलायचं आपलं. बाहेर निघाला, सकाळी सकाळी गाव सोडलं आणि रस्त्याला लागला. चालत चालत थोडंफार लांब तर गेला. सकाळचा वेळ होता. सकाळच्या वेळेमध्ये पहिल्या जुन्या काळात बाया गौऱ्या येता जात होत्या. पुरीसोरी रानशिला गौऱ्या म्हणतात येताला जात होत्या. म्हणजे जनाबाईचा काळ जर आपण तेच बघला तर येतल्या गौऱ्या त्या बाईच्या गौऱ्या बऱ्याच झाल्या. आणि गौऱ्या झाल्याच्या नंतर शेवटला वरी एक जास्त झाल्यामुळे वर एवढं गठुडं तयार केलं. त्या पाठीवर ते गठुडं ठेवलं टोपलीवर आणि ते उचलत नसल्यामुळं ते बहुताल बघत होते. सकाळी 9 वाजता कोण आहे पण चालेला वाटतं रे संघ तिचा दादा आवाज कानावर पडला आणि कानावर आवाज पडल्याच्या नंतर तो परतून पाहिलं. बाई हात मारते दादा हे मला टोपली उचलून द्या. तो जवळ आला टोपलं उचलून देण्याकरता. आल्याच्या नंतर पुन्हा विचारलं बाई आपलं नाव काय? ती बाई म्हणते माझं नाव लक्ष्मी. लक्ष्मी त्याला टोपलं उचलून दिलं आणि लक्ष्मी ऐकलं नाव पुढे निघाला. आता नाव ऐकून पुढे निघाल्याच्या नंतर पुढे जवळ आला गावाजवळ आल्याच्या नंतर गावातून चालत असताना एक भिक्षुक भिक्षा मागण्याकरता घरोघरीला फिरत होता. आता घरोघरीला फिरत असताना हातात काठी होती, हातात झोळी होती. घरोघरी फिरत विचारलं तुझं नाव काय? ह्याला फक्त नावाची मोठी होती. तुझं नाव काय? ह्याचं नाव त्याला सांगितलं माझं नाव धनपाल आहे. धनपाल नाव ऐकलं. धनपाल पुढे निघून गेला आणि पुढे निघाला. पुढे निघायचं तर पुढचं गाव लागलं आणि पुढच्या गावातून एक प्रेतयात्रा निघाली होती. प्रेतयात्रा निघाल्याच्या नंतर शेवटला ती प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे चाललेली होती. स्मशानभूमीकडे जात असताना लोकांना विचारलं कोण मेला? गावातला पाटील. काय होतं त्याचं नाव? लोकांनी सांगितलं नाव अमरसिंग होतं. अमरसिंग आणि तो मेला? लोक म्हणजे हो मेला. चांगला धार्मिक होता. पुढे गेला त्या मागणं उल्लेख सुरुवात केला. निघाला तेव्हापासून लक्ष्मी तो गौऱ्या भेचे भिक मागे तो धनपाल अमरसिंग तो मर गया बरा बिचारा ठणठणपाल. नामचिंतन आपलं नाव कोणाला वाईट असं वाटत नाही महाराज. कोणा उच्चार करावा वाटत नाही. ऐका तसं देवाला सुद्धा आपलं नाव घेत असताना एवढा आनंद वाटतं. फक्त ऐका नाव घेणारे जे भक्त असतात ना सर्वांना सोडून देऊन त्याच्या नादी लागलेले असतात. मग ज्याच्याकरता सर्व सोडून देऊन ज्याच्याकरता जे नादी लागले त्याला किती आवडत असत ते. देवा करता हे घर सोडलं किंवा आपण का पुढे देवा करता वेडे झाले वेडे साधू संत देवासाठी घेऊन जोग त्याग मी सांगत नाही महाराज. परमार्थ त्यागाचा राहिला नाही भोगाचा झाला. परमार्थात भोग आहे त्याग नाही. त्यागातच परमार्थ असतं. सर्व त्याग केला तेवढ्या त्याग केला महाराज. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती बाईच्या पोकर नदी गंगा वाती ज्या घरी फुल विसत्या राज्य राणीव संपत्ती हे सुख सांडून्या कासया येऊ शेविती. राज्य सोडून गेले महाराज देवा करता घेऊन जोग अवघा भोग त्याची याला ज्याने सर्वस्व त्याग केला. देव म्हणतात माझं नाव घेतलं ना माझ्याकरता पिशे झाले. सांगा देवा करता फक्त एवढे पिशे झाले ना. आता तर तुम्हाला जर सांगायचा मुद्दा म्हटलं मिळेल तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहे. मी त्या भागवत भागवतात कथेमध्ये खरं सांगू गवळणीने देवा करता किती पिशा बनल्या महाराज. गवळणीने आपले अलंकार अंगावर कोणते घालावं कुठे घालावं याची स्मरण राहील नाही. दाता कुठं घासावं कसे घासावं अंगात चोळी कशी करावं खूप त्याचं चिंतन आहे. सर्व विसरून गेले आपल्याला. एवढ्या भक्त महाराज त्या गवळणी भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेला जात असताना अक्रूर ज्यावेळेस भगवंताला नेण्याकरता आला गोकुळात तर गोकुळात आल्या अक्रूराचा रथ पाहिला
आणि यशोदेला विचारायला सुरुवात केली, यशोदे दारात समोर तुझ्या जे रथ आहे ते कुणाचं आहे, कशा करता आला, अशा गवळणी यशोदेला विचारू लागल्या. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, ओ या नंदाच्या अंगणी गवळणी म्हणून आल्या यशोदा, यशोदे या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, बोले नंदाची पटराणी, सद्गणित होणी मथुरेशी चक्रपाणी, जातो गे साने यळ झाले मन वचन ऐकोनिया नंदाच्या अंगणी. गवळणी खूप गोळा झाल्या आणि देव निघाले रथात बसून, रथी तरले वनवाळी, अकांत गोकुळी भूमी पडल्या वज्रबाळी, कोण त्या सांभाळी नैनीच्या उदकाने भिजली धरणी. आता त्या गवळणी भगवान परमात्मा करता एवढ्या दिवाणी झाल्या, वेड्या झाल्या, देवा करता जो वेड्या झाल्या, ऐका ती गवळण म्हणणारी काय सांगाव देवा, तुझ्या करता मला पती सुखाचा विसर पडला, सर्वाचा विसर पडला. आणि ती गवळण राधा विठा देवा करता सर्व येडे बनले गडे. मधु मधुर मधुर मधु मधुर मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा
ती गवळण एवढी दिवाणी बने मैं दिवानी बने मुरली के नादे दिवानी बने मुरली के नादे दिवानी बने मुरली के नादे गवळण भगवान परमात्माची मुरली कानाकडे दिवाणी झाली ऐका पुढे तर होता गवळण दिवाणी झाली ज्याच्या आवाजाने तर तिच्या बोलण्याने हे दिवाणी किती झाला असेल गवळण दिवाणी बनली त्याची मुरली कानावर पडल्या बघत मग देव दिवाणीच्या पुढे किती बनले महाराज म्हणून महाराज मला जास्त विस्तार पुढे करायचं नाही देव तिच्या कथा एवढा वेडा झाला बस आता ती मागवी एका विषयावर येत नाही बरं महाराज भगवान परमात्मा दूध काढाय बसले गायी पडील नाही खूप त्याची गवळण मोठी आहे महाराज बैला खाली बसले बैला खाली यशोदीने सांगितलं रे कृष्णाचे बसला असते गाय का बैल त्याने सांगितलं आई गायच होती पण बैल झाला गायच होती ऐका तिने लक्ष दिलं पुढे पाहिल्याच्या नंतर राधा दारात उभी होती राधेकडे पाहिल्या बरोबर याची नजर त्या राधेकडे गेल्या बरोबर ते गायी खाली बसला नाही दूध काढण्याकरता भर नाही बैला खाली बसला त्या गवळणीकडे बसल्याबरोबर राधेकड त्याला गाय बैल कळाला नाही एवढा तो भगवान परमात्मा वेडा होतो भक्ता करता म्हणून तुकाराम महाराज सांगतात त्याला जगात दुसरं काही आवडत नाही त्याचं नामचिंतन त्याची कथा त्या परमात्म्याला आवडते अभंगाच्या पहिल्याच हरिकथेची आवडी देवा हरिकथेची आवडी देवा हरिकथेची आवडी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात एवढी देवाला आवड हरी कथेची आवडी देवाला फक्त आपलं नाव आवडतो हरीची कथा हरीला आवडती म्हणून कोणाची कथा आवडती हरीची कोणाच्या मुखातून आवडती हरिदासाच्या महाराज हरीची कथा बरेचसे लोक करीत असले पण हरी कथा असावी आणि हरिदास असावा पण हरिदास जो आहे त्याची कथा त्याला आवडती ऐका मग मला हरीची कथा हरीला आवडती हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा त्याच्या मोबदल्यात काय करतो करीतो सेवा दासाची आपल्या दासाची सेवा करतो सेवेचे खूप विस्तार आहे महाराज देव आपल्या दासाची सेवा करतो कोणती सेवा करतो कोणती सेवा करतो बस करीतो सेवा गाडगे घडू लागतो जोडे सांगू लागतो ढोरं घडू लागतो काय करीत नाही गौऱ्या वेचू लागतो गौऱ्या करीतो सेवा जनाबाई संग लहान भगवान परमात्माने गौऱ्या वेचाव्या
याच्या पुढे जाऊन सांगतो जनाबाई सांगत त्यात भगवान परमात्माने दळू लागावं दळीत असताना सुद्धा जनाबाईने दुसऱ्याला बोलू नये कोणाला बोलत जाऊ ये युवकांना मी दळील एक एकही दळते देवा चल लवकर ये आता भगवान परमात्माच्या उठा पांडुरंगा म्हटलं तसं येऊ का नाही म्हटलं की त्याला धावत यायचं आणि धावत येऊन जनाबाई संग दळू लागायचं काय सांगा महाराज करीतो सेवा दळायचं सुरुवात करत असताना देवाने म्हणत झाले तू दळू नको मी एकटा दळतो 14 माणसाचं कुटुंब घरी नामदेवाच्या मी दळतो देवा तुला दळाय कसं लावू मी सुद्धा हात लावते त्याला जनाबाई तू एकच कर गाणं म्हण फक्त देवाला का दुसरं काय आवडत नाही देवाचं गाणं कथेची आवडी देवा म्हणता देव म्हणता त्याने तू गाणं म्हणलं की मला अधिक आनंद वाटतं मी नेहमी सांगतो महाराज आवडीला चिंतन केलं की त्याला काय होतं त्याला आवडत आणि सवडीला चिंतन केलं माझे कानही नाही कधी देवही म्हणे देव म्हणतात माझ्या कानावर सुद्धा नामचिंतन पडत नाही तू म्हणता देव भैरा असेल देवाच्या कानावर एवढा अंग भोवणं देवाच्या कानावर जात नाही हे तिने जीव जाऊ लागती तवर निख्याची प्राप्ती माझे कानही नाही कधी देवही म्हणे जोपर्यंत मनात विकल्प आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मद आहे मच्छर आहे किती दिवस जरी भजन करीत राहिलं तर काय तुकाराम महाराज का अभंगातून सांगतात बघा परमार्थाशी रिगे तोशी मूर्ख काम करतो लोभ घेऊन या संगे परमार्थाशी रिगे तोशी मूर्ख अशी विकार जर संघ घेऊन किती दिवस भजन केलं धोंड्यावर पाऊस किती जरी पडला तर धोंडा कधी ओला होत नाही खडकी जैसे बरसले काळजी माझी केलेली गावाला सांगतात तसं अंतर शुद्ध जर असून भजन केलं की त्याला आवडत आणि त्याला आवडल्यामुळं तो गौऱ्या येचू लागतो दळू लागतो जणी संघ देवाने दळावं गाणं म्हटलं जनाबाईने गाणं म्हणायचं आणि गाणं म्हटलं की ह्यानं जवळ पाहिली 2 पाया दळून ठेवायचं आता याची मिशन चालल्यावर गिरणे चालल्यावर काय कमी महाराज दळून ठेवायचं ऐका दळल्याच्या नंतर शेवटला रोज देवाने पहाटे उठून जावं आई साहेबांना विचार कर रोज देवची आरती चालले तर कुठं जात असतात एके दिवशी बघावत पट्टी देव कुठं गेले ते परीक्षा बघायची कुठं जातात ते म्हणून देव पहाटे उठले जनाबाईने हाक मारली देव दळायला जात्यावर जाऊन बसले देवाने पितांबर बाजूला ठेवला गळ्यातल्या माळ्या बाजूला ठेवल्या खोटा ठोकला दळायला सुरुवात जनाबाईने गाणं म्हण जनाबाई म्हणती पंढरी माझे माहेर साजणी पंढरी माझं माहेर आहे तिथं माझा बाप आहे तिथं माझी आई आहे पांडुरंग माझा पिता रखुमादेवी माझी माता देवाने जनाबाईच्या माग म्हणावं चाल आता विठ्ठल महाराजांना पुढे म्हटलं तसं दुसरं माग म्हणलंय तर जनाबाईने पुढे म्हणायचं आणि देवाने माग म्हणायचं एवढे रंगून गेले आईसाहेब म्हणतात रोज चाले तर बघावं कुठं एके दिवशी आईसाहेब बाहेर येऊन कोंडल्याला उभा आहे देवगाना म्हणाले जनाबाई देव पाठीमाग म्हणाले पांडुरंग माझा पिता रखुमादेवी माझी माता देव म्हणाले पांडुरंग माझा पिता रखुमादेवी माझी माता सुरुवात असं केलं आई साहेब म्हणतात जनाबाईनं म्हणलं साहजिक आहे पांडुरंग माझा पिता रखुमादेवी माझी माता जनाबाईनं म्हणलं सगळे देव बी तसंच म्हणायचं पाठीमाग दिवाणी असं म्हटल्यावर देवाचा हात एकदम धरला आई साहेबाने आणि देवाचा काय म्हणाले मला मी काय वेगळं मारू का जनाबाई म्हणते तेच मारू जनाबाई काय म्हणती पांडुरंग माझा पिता तुम्ही काय म्हणता पांडुरंग माझा पिता पुढे काय म्हणते जनाबाई रखुमादेवी माझी माता तुम्ही मी तेच म्हणतो मला रखुमादेवी तुमची माय आहे म्हणे मी काही कळत का देव म्हणतो तुला काय सांगू रुक्मिणी मला माझ्या भक्तापुढे काहीच कळत नाही म्हणून हिंडे मागे घरटी जागे घाली तसे म्हणून देव भक्ताच्या मागे फिरतो आणि मागे फिरून एवढ्या भागना निर्लज बनतो देव निर्लज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देव निर्लज होतो आता निर्लज कळलं काय लाज वेगळी निर्लज काय माणूस निर्लज आहे रे त्याला लाजच नाही ऐका माणसाला लाज असावं की नसावं माऊली निळेकर माऊली असावं लाज कुठं असावं एक वही सांगतो तुमच्या लक्षात येईल वहीचा आता तुम्ही लावून घ्या आई आपल्या मुलीला शिकवत होती आई आपल्या लग्नात झाल्याच्या नंतर मुलीला शिकवते मुलीला म्हणते बाई तुझं लग्न झालंय नाही सोयी पण केलंय थोडं जरा उद्धट वागू नको थोडं
लवून चोपून वागायचं आहे, लाजच आहे. त्या मुलीला आईचं मान्य केलं, लग्न झालं, नांदायला गेली, लवून चोपून वागायची, लाजायची, कोणाला बोलायचीच नाही. आता असा काळ करता करता जवळ आवक जावक सुरुवात झालं. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3रा महिना सुरुवात झाला. त्या मुलीला कोणालाच बोलायचं नाही. काय बोलायचं नाही? आईला शिकवलं ना, आईला शिकवत. सासू बोलायचं नाही, सासऱ्याला बोलायचं नाही, देराला नाही, बाहेरला नाही, नंदाला नाही, कोणालाच नाही. सासऱ्याला मला बसून मिळाली की आम्हाला एवढी लाजाळू, सासूला मला हिच्यासारखी लाजाळू सुनच नाही. आता जमलं महाराज, पण कोणा सगळं लाजाव हे तरी कळावं की. ऐका पुढे वही सांगून जातो, त्याचा अर्थ लावून बघा. निज कळण्याशी शिकवी माता, लाज धरावी जना देखता, एकांती मिळ्या भ्रता लाज सर्वता सोडावी. तद्वत ऐका, माणसाला लाज वाटावं कुठं संसारात, आणि लाज निर्लज व्हावं परमार्थात. आम्ही लाज धरतो परमार्थात आणि निर्लज होतो संसारात. संसारात लाज नाही. महाराज म्हणतात भगवान परमाला तत्व तसंच परमार्थामध्ये त्याला लाज वाटत नाही, आणि लाज वाटत नसल्यामुळे नाचायला सुरुवात करतो. नुसता नाचत नाही, कीर्तन रंगात आलं की नाचायला सुरुवात झालं की पितांबर फेटलेला कळाला नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जणी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे मी छंद विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे मी छंद विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवाचा बोले महाराज. त्याला नाचत असा नागवा झाला, नागवा देव नाचू लागला. नाचू कीर्तनाचे रंगी, नागवा निर्लज भोजनाचे रंगी, भरती अंगी प्रेमाच्या भरत्यामुळं माणसं प्रेमात काय बोलत कळत नाही महाराज. येडी जाती प्रेमाची वेळ नेणे काय बोललं काही काय. का मुलगा नेला का बाप आला, श्रीमंत संपलं कीर्तन माझं, येळ संपला. श्रीमंत घराणा होता, 4 पोरं होते, आणि मुलगा न्यायला आले बाप. शेवटला पोरं वेगळे निघाले. आता कोणीच जाईना, हे वाटत ते जाईल, त्याला वाटत कोणीच जात नसा, बापच निघाला महाराज. बाप गेला पायी पायी गेल्याच्या नंतर शेवटला ती वाट बघत होती मुलगी, कोणीच आलं नाही. पहिलं दिवशी बाप आले. आल्याच्या नंतर बापाला पाणी दिलं, पाय धुतले, बसला आसन टाकल्या जाग्यावर बाप. आणि बाप म्हणतो बाई तुझ्याकरता काहीच आणलं नाही बघ नेण्याकरता. म्हणजे घरी खूप गाडी आहे, घोडी आहे, कार आहे, सर्व काही, पण तुझ्याकरता काही आणलं नाही बघ. गाडी आणली नाही, घोडी आणली नाही, किंबहुना जास्त बोलल्यापेक्षा गाढव सुद्धा आणलं नाही. ती मुलगी म्हणते बाबा नाही तरी गाढव आणलं तर तुम्ही आलात ना 100 गाढवा इतकं झालं. का सांगितलं चिंतन तुझ्या लक्षात आलं ना. प्रेम म्हटलं, प्रेमात काही जरी बोललं तरी साहजिक आहे. बाप 100 गाढवा इतका होता का. पण प्रेम म्हटलं की तुकाराम भरती अंगी प्रेमाचे म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे